आता उशिरा का होईना पण दीप अमावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथं पहा सकाळी सकाळी आता मुलांची रॅली जात होती. बहुतेक आता ही प्रॅक्टिस रॅली आहे, म्हणजे 15 ऑगस्टची तयारी आहे स्वातंत्र्य दिवसाची. आणि यांना बघून मला खरंच माझ्या लहानपणीची आठवण झाली. असंही आपण हात पकडून आपल्या पार्टनरसोबत असं रॅलीमध्ये जात होतो. आता लिंबोणीच्या झाडाला एवढा बहर आला आहे आणि एवढी लिंब लागली ते पिकायलीसुद्धा. आणि मग असे झाडं असले की खरंच पक्ष्यांचा खूप असा किलबिलाट सुरू असतो. मग छान वाटतं, असं प्रसन्न वातावरण होतं सगळं या पक्ष्यांच्या आवाजानं. आणि करमतंसुद्धा हे असं मस्त त्यांचं ऐकतच राहावं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येत असतात. त्यावरती आता पक्ष्यांनी घरटेसुद्धा बनवले. तिकडं लेकरांचं खेळणं सुरू होतं. मग त्यामुळेच थोडा वेळ बाहेर बसलेत. मग आता आम्ही सगळेजण बसला होतात थोडंसं बाहेर. त्याच्यामुळेच मग इथं त्या लेकरं खेळत असले की असं त्यांना लक्ष देत थोडंसं तरी बसावंच लागते. आणि आपलाही मग असाही वेळ जात नाही, त्याच्यामुळे मी बाहेर बसत असते. आता पारिजातकाच्या झाडाला लावून बरेच दिवस झाले. एक वेळेस असंच जाता जाता म्हणजे म्हशीनं खाल्लं होतं, त्याच्यामुळे ते एवढं काही मोठं झालं नाही म्हणजे आमच्या अपेक्षेप्रमाणे. पण आत्ता खूप छान झाले, जसा पावसाळा सुरू झाला आहे तसं. आणि याला फुलंसुद्धा लागायलेत आता. जास्त काही नाही, 1-2-3 असेच फुलं लागायले. इकडं आमच्या बाईचं रडणं सुरू होतं. तिचं म्हणणं होतं चल वर आपण जाऊ आणि ती वानर आली आहे ते बघू. तिला एकटीला जमलं तर ती म्हणजे भीत होती. मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण वर गेलात. मग तिथं वर आणखी वानरं हे सगळं काही बघत म्हणलं तर वातावरणाचा आनंद घेत मग तिथं थोडा वेळ बसलात. तर एवढं सुंदर झालं होतं वातावरण. आणि या वानराकडे बघून खरंच खूप छान वाटते बघा. ती कशी पिल्ले त्यांच्या आई म्हणजे जी आई आहे तिला अशी बिलगून बसले होते ते स्वराला पाहून. तर ती एवढं म्हणजे कुतूहलानं पाहत होती, नवल वाटत होतं तिला सगळं काय बघून. मम्मा ते कसं बसलं, हे असं कसं म्हणून सगळं काही मला दाखवत होती. मग इथं मस्तपैकी वातावरण छान झालं होतं, त्याच्यामुळे मग व्हिडिओज फोटो वगैरे घेतले. आबाळाकडं तर सारखं पाहावं असं पाहतच बसावं असं वाटत होतं. एवढं सुंदर झालं होतं, अगदी डिझाईन तयार झाली होती मध्ये. असं साईचं म्हणणं होतं बघ मम्मा किती सुंदर डिझाईन तयार झाली आहे. आणि या वानेरायचं एकाच्या मागे एक असं पळणं सुरू होतं. तर लेकरं बोलत म्हणजे म्हणत होते की हे शिवना पाणी खेळायत, आपणही लहानपणी असंच म्हणायचं. हो ना. मग असं सगळं बघितलं की खरंच मला तर माझ्या लहानपणाचीच आठवण येते. त्याच्यानंतर खाली आले. मग आता पूजेची तयारी करायची होती. असंही रात्रीच पूजा करायची होती. मग सकाळी तर काही करणं झाली नाही मला, त्याचीच मग आता ही तयारी सुरू होती. सगळे दिवे वगैरे हे मी आधीच घासून ठेवले होते. मग तेच आता सगळं काही मांडून वगैरे घेतलं. मग पूजाही झाली आमची. पूजा झाल्याच्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आता आरती वगैरे केली. आणि आज आता अमावस्या होती, त्याच्यामुळं लेकरं हे मग तिकडं मंदिरातही जाणार होते नारळ फोडायला. आता प्रत्येक अमावस्याला जात असतात मारुतीच्या मंदिरामध्ये. मग त्यांच्यासोबतच मी आता नारळ वगैरे आणि मी दर अमावस्याला सरक्या देत असतात मारुतीच्या तिथं दुकानामध्ये पाजळण्यासाठी. मग हे अशा प्रकारे आता काय मग आपण वगैरे काही देत नाही मी, अशाच देत असते. तुळशीला वगैरे सगळीकडे आज आता पिठांचे दिवे लावायचे होते, मग तेच लावून घेतले पाण्याच्या ठिकाणी. आता हे आम्ही प्रत्येक अमावस्यालाच करत असतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी 1-2 वेळेस दाखवलीत की नेमकं आम्ही कशाप्रकारे दिवे लावतो ते. आणि आमचं भाग्य म्हणावं, आता इथं एक पिंपळाचं झाड आमच्या घराच्या पुढंच आले, कारण भरपूर असा स्पेस आहे घराच्या पुढं. मग तिथंच आता बाहेर जास्त लांब काही जावं लागलं नाही. तिथल्याच त्या झाडाला मग दिवा लावून घेतला. त्याच्यानंतर उंबरट्या पुढं ते दिवे लावले. आणि आता मेन काम राहिलं होतं ते म्हणजे मुलांचं औक्षण करणं, कारण ते तिकडं मारुती मंदिरात गेले होते. मग ते आल्याच्यानंतर त्यांचं मी औक्षण करून घेतलं, दोघांचंही औक्षण केलं. तर सोराबाईला आमच्या सगळं नवीन नवीन वाटत होतं, कारण तिला आता थोडंसं समजायलं. याआधी एवढं काही तिला कळत गेलं नाही. म्हणजे करत होती मी पण तिला समजत नव्हतं. आता समजाले, पण माझा काय बड्डे आहे काय असं विचारत होती ती, कारण बड्डेच्या वेळी औक्षण करता हे तिला माहिती आहे. त्याच्यामुळंच मग ह्यांचा हाशिक मजाक वगैरे सुरू होतं. लेकरांना खरंच खूप छान वाटते असं छोटं मोठं केलं की. आणि मग खरंच खूप सुंदर आहे आपली हिंदू संस्कृती सॉरी. त्याच्यानंतर मग आता अमावस्या संपून श्रावण लागणार होता. आता सगळ्या सणांना उद्यापासून सुरुवात होते. आणि श्रावण महिन्यामध्ये आता पहिला सण म्हणजे नागपंचमी येतो. चला मग व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.